फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीची पौष्टिक इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत। 2 ग्लास नाचणी, 1 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। हे अगोदर धुवून घेतलं आहे। आता त्यामध्ये पाणी टाकून आपण 6-7 तास भिजवून ठेवणार आहोत। 7 ते 8 तास भिजवून झालेले आहेत। आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण परत एकदा धुवून बारीक करून घेणार आहोत। याआधी मी तुम्हाला वेगवेगळ्या इडली, चटणी, सांबर हे सगळं दाखवलेलं आहे। त्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती तुम्ही पाहू शकता। तर हे नाचणी बारीक केलेली आहे, तांदूळ आणि डाळ हे सगळं आता एक मिश्रण जे आहे ते आपण एका पातेल्यात एकत्र करणार आहोत। हे नाचणी बारीक केलेली आहे, तांदूळ आणि हे सगळं बारीक करताना आपण पोहे भिजवून ठेवले होते, ते पोहेसुद्धा आपण ह्यामध्ये आता टाकणार आहोत। पोह्यामुळे इडली अगदी हलकी आणि छान होते। हे पोहे जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत। हलकी आणि जाळीदार अशी होते पोह्यामुळे। आपण हे मिश्रण जेव्हा बारीक करायला घेतो तेव्हा जरी पोहे भिजवून ठेवले तरी चालतील। तुम्ही पाहू शकता हे अर्ध पातेलं आपलं मिश्रण तयार आहे। ते भिजल्यानंतर असं पातेलं भरून झालेलं आहे, म्हणजे अगदी हलकं हलकं आणि छान भिजलं आहे। तुम्ही पाहू शकता त्याला खूप हलकेपणा आलेला आहे। तर एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे मिश्रण। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इडली पात्राला तेल लावून अगदी थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे, कारण आपली इडली हे जी आहे ती खूप फुगणार आहे। तर अशी ही सगळी इडली 10 ते 12 मिनटं आपण छान वाफवून घेऊया। वाफवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी अलगद निघत आहे। तर अशी ही नाचणीची पौष्टिक इडली आपली तयार झाली। मुलांच्या टिफिनला किंवा कोणी गेस्ट येणार असतील तर ही अशी छानशी पौष्टिक इडली तुम्ही बनवू शकता। सांबर आणि चटणीची रेसिपी इडलीच्या ह्याच्यात दिलेली आहे, त्याची मी लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। अगदी हलकी आणि छान इडली तयार आहे।